सवारी महाराजा महाकाल की देवों के देवी और कालों के काल की देवों के देवी और कालों के काल की आई सवारी महाराजा महाकाल की आई सवारी ऋषि मुनि देव सभी संत हर्षाए चारों तरफ बस बाबा छाए। मागील 3 महिन्यापासून जो माझ्या वार्डामध्ये जो टाकीचं काम चालू आहे संतोषी माता मंदिरचं, त्याचं काम अचानकपणे बंद झालं. त्याच्या बंद झाल्यामुळे ह्या ज्या टाक्या ह्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. आज एक टाकी जरी बंद पडली तरी पूर्ण ते काम थांबून जाईल. आणि जो 10 वर्षाचा जो प्रश्न जो तो आम्ही ज्या वार्डात हा चालू आहे पाण्याचा प्रश्न 10 दिवसापासून, इथं पाणी नंतर कोणी गढूळ येते म्हणते काही येते, हा प्रश्न तसा जाईल परत. म्हणजे एकीकडे बोंब करायची की अमुक योजना चालत नाही काम करत नाही, एकीकडे सतत बंद पाडायचं परत. असं काही असेल तर आमचे पक्ष नेते गटनेते किंवा आमचा पक्ष ह्या गोष्टी किंवा आम्ही स्वतःसुद्धा नगरसेवक असं ह्या गोष्टीला आम्ही विरोध करतो आणि करून दाखवू, बोलण्यापेक्षा करून दाखवू या गोष्टीचं. आमच्या भुसावळ शहरातील आणि जामनेर रोडवर मुख्यतः सुरू असलेलं अमृत योजनेचं काम गेल्या 3 महिन्यापासून सुरू होतं. आणि ज्या शहरवासियांना ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती गेल्या काही वेळेपासून त्याचा टप्प्याने पूर्ण होत होता. तर काय कारणाने सुरू असलेलं काम बंद केलं? कारण की घरी वेळा काम सुरू होतं तर त्याचे पूर्ण नियोजन करून सुरू होतं, त्या जागेची पूर्ण पाहणी केली जाते, त्यानंतरच त्याला त्याची वर्क ऑर्डर दिली जाते की हे काम सुरू करा. जे काम 3 महिने आधी सुरू केलं, ज्यावेळी निवडणुका नाही झाल्या होत्या, ते काम निवडणुकानंतर का कॅन्सल करण्यात येतं, का बंद करण्यात येतं आहे. आणि ते काम भुसावळ शहरासाठी, प्रत्येक माणसासाठी आणि प्रत्येक शहरातल्या हे जे नगरपालिकेचे ऑफिसर आहे यांच्यासाठी पण ते महत्त्वाचं आहे. कारण की पाणी त्यांना पण लागणार आहे, पाणी आम्हाला पण लागणार आहे. तर मी फक्त एवढं सांगेल की राजकारण करा, पाण्यात राजकारण करू नका. पाण्यात राजकारण करणारा माणूस कधीच वरती आलेला नाही आहे. पाणी हा धर्म आहे, जात आहे, हा प्रत्येकाला मिळाला पाहिजे. तर ह्यामुळे मी माननीय मुख्याधिकारी साहेबांना सांगेल की येणाऱ्या 2 दिवसात दिलेला शब्द पाळा, योग्य ते कारण दाखवा, नाही तर काम सुरू करा. त्यानंतर 2 दिवसानंतर आमचा रुद्र अवतार त्यांना दिसणारच आहे. भुसावळ शहरात पूर्ण नागरिक ज्याची प्रतीक्षा करत आहे अशा अमृत योजनाच्या जे कुंभ आहे, आपल्या पाण्याच्या टाक्या या सर्व झालेल्या आहे. आणि संतोषी माता मंदिर गंगानपाड इथे ते पाण्याच्या टाकीला काम सुरुवात झालेली होती. याची सर्व आखणी नगरपालिकेच्या जे अधिकारी आहे यांनी केलेली असताना सुद्धा त्यांना याची पूर्ण कल्पना माहिती होती. त्यांनी ती जागा योग्य जागा आहे अशी त्यांनी दर्शवली होती. अशा असताना त्यांना कोणी सांगितलं त्याच्यामागे कोण आहे आणि हे टाकीचं काम बंद पाडा, हे टाकी इथे करू नका. म्हणजे आधीच आम्ही आपल्या जे मंत्री आहे संजीवभाऊ सावकार आहे, हे वारंवार तिथे MGP यांना बैठक करताय आणि हे काम पूर्णत्वास करण्यात त्यांचे भरपूर प्रयत्न आहे. आणि अशा याच्यामध्ये जर हा खोड अशी कोणी विलंब करत असेल व जनतेच्या म्हणजे जी वाढ बघताय त्याच्याशी खेळ खेळत असेल तर हे मी COना आणि जे अधिकारी यांनी आदेश दिले यांना आम्ही जाब विचारला आहे. 2 दिवसात जर यांनी नाही केलं तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहे व लवकर आमची इच्छा आहे की ती टाकी तिथेच बांधायला पाहिजे. आज आम्ही सर्व नगरसेवक, आमचे गटनेते युवराजभाऊ लोणारी यांच्या माध्यमातून मुख्याधिकारी साहेब यांना इथं घेराव टाकला होता. त्याचं कारण होतं की बाजारवाडातली जी पाण्याची टाकी आहे ती टाकी कोणाच्या तरी तोंडी आदेशाने ती बंद करण्याचा आदेश मुख्याधिकारी साहेब व चौधरी साहेब यांनी दिला होता. तर असं न होता, कारण की ह्या 2025 नगरपालिका निवडणुकीमध्ये सर्वात जास्ती पाणी प्रश्न हा विरोधकांनी उधळला होता. तर त्याचं आता ते जरी सत्तेत आले असतील, बाकी आम्ही सर्व सत्ताधारी आम्ही आमचं बहुमत असल्यानंतर ह्या अशा गोष्टी आम्ही खपून घेणार नाही, जेणेकरून पाणी हा प्रश्न अत्यावश्यक येतो आणि महिलांचा त्याच्याशी हे संबंध येतो. तर माझी विनंती आहे साहेबांना की तो जे बाजारवाडातली पाण्याची टाकी त्याच्यामध्ये शनी मंदिर असेल, गंगाराम प्लॉट असेल, चिमटामळा, पंचशील नगर, बाजारवाड, सराफ बाजार, विठ्ठल मंदिर वाड या भागातील लोकांचा हा प्रश्न आहे त्या पाण्यावर. आणि भुसावळच्या प्रत्येक टाकीवर प्रत्येक एरियाच्या प्रत्येक जनतेला पाणी पोहोचलं पाहिजे अशी आमची माफक विचार आहे. तर येणाऱ्या 2 दिवसानंतर साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्ही MGP मार्फत जे काही
याच्यावर तोडगा निघेल. तोडगा नाही, आम्ही म्हटलं जर का हे तोडगा तुम्ही पहिलेच काढलेला होता म्हणूनच काम चालू झालं होतं, पैकी कोणीतरी तोंडी आदेश देऊन ते बंद पाडण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो आम्ही हाणून पाडू. येणाऱ्या 2 दिवसात आमचे गटनेते युवराजभाऊ लोणारी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही मोठं जन आंदोलन इथं छेडणार आहोत. त्याच्या पहिले हा प्रश्न सुटला पाहिजे. मध्ये संतोषी माता मंदिराच्या मागे सुरू असलेली अमृतच्या पाण्याची टाकी काही 2 दिवसापूर्वीच नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशाने काम बंद करण्यात आलेलं आहे आणि त्या प्रश्नासाठी सर्व भारतीय जनता पार्टी नगरसेवक आम्ही आज इथे वॉटर सप्लायला मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत. ही अमृत योजना जी रखडत चाललेली आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आपले माननीय आमदार मंत्री महोदय संजयभाऊ सावकारे असतील, आमचे सर्व नगरसेवक असतील, आम्ही कायम प्रयत्नात आहोत. फेज 2 सुद्धा मंजूर झालेला आहे आणि असं असताना या टाकीचं काम बंद करण्याचं कारण आम्ही आज मुख्याधिकाऱ्यांना विचारण्यास आलेलो आहोत. आणि हे काम ज्या पद्धतीने साहेबांनी आम्हाला उत्तरं दिलीत किंवा PMCला बोलावं लागेल, विचारावं लागेल, तर हे सर्व काम चालू करण्याच्या आधी होत असतं आणि या सर्व परवानग्या घेऊनच हे काम चालू झालेलं होतं असं आमचा ठाम समज आहे. आणि असं असताना काम बंद करण्यामागे कोण आहे आणि हे कोणाच्या आदेशाने काम बंद होत आहे हे त्यांनी आम्हाला सांगावं. 2 दिवसात अपेक्षित उत्तर न मिळाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत. समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक युवा नेतृत्व माननीय कुणाल जंगले व माननीय सौ स्वाती कुणाल जंगले व समस्त जंगले परिवार भुसावळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.